ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेल्या। सुषमाताई, ही 15 ते 16 नावं तुमच्याकडून आता समोर येत आहेत, यादी समोर येते, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला धक्कातंत्र सुद्धा पाहायला मिळतंय। काही खासदारांना म्हणजे यापूर्वी तसे उमेदवार होते ज्यांची नावं येणं अपेक्षित होतं खरं तर, पण ती येताना दिसत नाहीत। नवीन चेहऱ्यांना संधी आहे, काय नेमकं यामागचं कारण? मला वाटतं यादी ही सन्मान्य पक्षप्रमुखांनी फार विचार करून केलेली यादी आहे आणि जेव्हा काही नावांमध्ये बदल होतो किंवा काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा निश्चितपणे त्याचे निकषही काही ठरवले जातात आणि मला याच्यात आनंद आहे की विशेषतः नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंसारखा एक उमेदवार दिला गेला। कारण आम्ही मुक्त संवादच्या यात्रेदरम्यान राजाभाऊ वाजेंनी तिथे उभं केलेलं नेटवर्क, कामाची पद्धत, जोडलेली माणसं हे सगळं जर बघितलं तर नाशिक मधली लढत ही निश्चितपणे फार फार रोमहर्षक लढत होईल आणि आम्हाला खात्री आहे की राजाभाऊ वाजेंसारखा उमेदवार तिथे देऊन पक्षप्रमुखांनी फार योग्य तो निर्णय घेतलेला आहे। किंवा संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे साहेबांची उमेदवारी आहे, तर याच्यात काही फार आश्चर्य वाटण्यासारखं आहे असं वाटत नाही मला। बरं, सुषमाताई, सांगलीचा जो वाद होता काँग्रेस आणि तुमच्यामध्ये, म्हणजे विश्वजित कदमांकडून सुद्धा थेट वक्तव्य होत होती, आम्ही सांगलीचा हट्ट सोडणारच नाही म्हणून। उद्धव ठाकरेंनी इकडे चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा करणं, आता अधिकृतरित्या नाव समोर येणं, हा वाद पुन्हा एकदा उफाळेल असं नाही वाटत आपल्याला? मला असं वाटतंय की काल 2 दिवस झालं ज्या मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्याही एकत्रितपणे बैठका झाल्या आहेत, त्याच्यानंतर आज ही यादी येणं याचा अर्थ निश्चितपणे काही ना काही विचार झालेला असेल। त्यातही रामटेक नागपूरची जी जागा आहे ही जागा ही आमच्या पारड्यातली जागा होती जी काँग्रेसकडे गेलेली जागा आहे। अमरावतीची जागा सुद्धा काँग्रेसकडे गेलेली जागा आहे। त्यामुळे सांगलीची जागा आमच्याकडे येणं किंवा इकडे आपण जर भिवंडी बघितलं तर भिवंडीची जागा ही आम्हाला अपेक्षित अशी जागा होती, कारण भिवंडीत आमची ताकद मोठी होती। जिल्हा परिषदेच्या जर जागा बघितल्या तर जवळपास आताही आमच्याकडे 35 एक जिल्हा परिषद सदस्य आहेत, 10 पैकी 4 पंचायत समित्या आहेत, मार्केट कमिटीवर आमचं प्राबल्य आहे, 80% जास्त ग्रामपंचायती आमच्या आहेत। त्यामुळे भिवंडीची जागा आम्हाला मिळावी असं आम्हाला वाटलं, फार स्वाभाविक होतं, पण तसं झालं नाही। शेवटी जो निर्णय आहे तो महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित बसून घेतात आणि त्या नेत्यांची अंमलबजावणी करणं हे आम्हा सगळ्या निष्ठावंतांचं काम आहे। जी, निश्चित। सुषमाताई, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला आपण दिली यासाठी।